बाबा त्याला गुढी म्हणतात आणि पाठी तो गुढी नाही पुण्यात कसा असतो तसा गुढी नाही आणि ते गुढी कुमार गुढीपाडवा नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष आणि त्यामुळे खरं तर प्रत्येक वेळेला काय करायचा हा माझा प्रश्न असतो. तर दरवर्षी एक ठरवलेलं असतं की गेल्या वर्षी ज्याच्यावर काही गोष्टी आपल्या हातातनं राहिलेल्या आहेत, हुकलेल्या आहेत, चुकलेल्या आहेत, त्या पुढच्या वर्षी करायच्या नाहीत किंवा गेल्या वर्षाची स्पर्धा पुढच्या वर्षात करायची आणि ती स्वतःशीच करायची. दरवर्षी ठरवतो तसंच याही वर्षी ठरवलेलं आहे. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आमच्या दोघांची पण आर्थिक स्थिती एवढी बिकट होती की गुढीपाडव्याला मला तू काहीतरी घेऊन दे किंवा मला एखादं गिफ्ट हवंय असं कधी मागितलं पण नाही आणि तो विचारही मनात आला नाही. पण यावर्षी असा कोइन्सिडन्स आहे की म्हणजे मी मागितलं नाहीये खरं तर गिफ्ट, पण आदेशने मला गुढीपाडव्याच्या आधीच एक छानसं पोळ्याचं आणि मोत्याचं मोठंसं रॉकेट आणि कानातले आणि नवीन मंगळसूत्र मला गिफ्ट दिलेलं आहे. त्यामुळे मला खरं तर या वर्षीचा गुढीपाडवा 17 वर्षानंतर आलेला असा पहिला गुढीपाडवा आहे जेव्हा आदेशने मला एखादं गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे तो माझ्या नक्की लक्षात. एवढंच नाही तर या वर्षात स्वित्झर्लंडला पण घेऊन जाणार आहोत ना पण तो संकल्प सोडला ते दिवाळीचं गिफ्ट आहे. अच्छा असं आता लगेच पुढचं ठरवून टाकलं तुम्ही. बरं तर हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. ते मी आदेश बांदेकर, मी सुचित्रा बांदेकर ईश्वर चरणी प्रार्थना.